नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. जायंट्सचे अध्यक्षपद आणि PhD मिळवल्याबद्दल डॉक्टर किशोर देसाई यांचे दिमागदार सोहळ्यात गौरव करण्यात आला. डॉक्टर किशोर देसाई यांनी संशोधन क्षेत्रात केलेले काम अत्यंत दर्जेदार असून ते अजिबात थांबता कामा नये. ते अशाच पद्धतीने पेटंटपर्यंत पुढे नेऊन जाण्याची अपेक्षा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर नरेशचंद्र यांनी व्यक्त केले. जायंट्स वेलफेअर फाउंडेशन फेड 1C अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आणि बायोटेक्नॉलॉजी विषयात PhD प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य किशोर देसाई यांचा डॉक्टर नरेशचंद्र आणि KDMC उपायुक्त संजय जाधव यांच्या हस्ते दिमागदार सोहळ्यात सन्मान करण्यात आला. कल्याणच्या सुप्रसिद्ध KC गांधी शाळेच्या सुसज्ज ऑडिटोरियममध्ये झालेल्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉक्टर नरेशचंद्र यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. किशोर देसाई यांनी गेल्या 3 दशकापासून आपला हा सामाजिक कार्याचा वसा अव्याहतपणे सुरू ठेवला आहे. या समाजाने आपल्याला नेहमीच दिले असून आपणही या समाजाचं देणं लागत असल्याची भावना किशोर देसाई यांनी बोलून दाखवली. एखाद्याला शिक्षणाची इतकी आस असते की तो आयुष्यभर शिकतच राहतो आणि त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच प्राचार्य किशोर देसाई असल्याचे गौरवोद्गार KDMCचे उपायुक्त संजय जाधव यांनी यावेळी काढले. तसेच आपल्या आईच्या उपस्थितीत किशोर देसाई यांचा झालेला हा सन्मान त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान असल्याची भावना संजय जाधव यांनी यावेळी व्यक्त केली. तर सत्कार समारंभाला उत्तर देताना डॉक्टर किशोर देसाई यांनी सांगितले की आई ही आपली सर्वात पहिली गुरु असते. त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये बिर्ला कॉलेजमध्ये शिकताना डॉक्टर नरेशचंद्र सरांचे आणि सामाजिक क्षेत्रात मनोहर पालन सर ह्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. ह्या तिन्ही गुरूंना आपल्याला दाखवलेला मार्ग, दिलेले संस्कार ह्या सर्वांचे हे फलित असल्याची कृतज्ञता डॉक्टर किशोर देसाई यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी जायंट्स वेलफेअर फाउंडेशनचे जागतिक उपाध्यक्ष ॲडव्होकेट PC जोशी, सेंट्रल कमिटी मेंबर मनोहर पालन, गगन जैन, संजय गुप्ता, उर्वशी गुप्ता यांच्यासह महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.